चला ज्यांचा गाड्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, लवकरात लवकर आपण त्या मैदानाचा बाहेर काढा. पहिल्या मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. येस, मॅचलाही सुरुवात करायचं बिकॉज आता जवळपास 11 वाजत आलेले आहेत. जितका आज मॅचेस कव्हर होतील उद्या तितकंच बेनिफिट असणार आहे. त्यामुळे सूचना असेल प्रत्येक संघाला. पहिल्या मॅचमध्ये खेळणारे दोन्ही संघ तनिष कणव 11 आणि ध्रुव 11 उतरा आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच. प्लस विकेट टॉसला तितकंसं महत्व नाही. कंपल्सरी चेसिंग रिव्ह्यू नसेल.
टीम रिव्ह्यू नाहीये. ऑन ग्राउंड अंपायरला जेव्हा वाटेल तेव्हा ते थर्ड अंपायरकडे रेफर करू शकत नाहीत. टीम रिव्ह्यू नसेल. स्कोरर नाही आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. टोटल 8 संघांचा समावेश 13व्या पर्वामध्ये. NPL धमाका 2024 हे 13वं पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. साईपीत लाईव्ह या वाहिनीवरती तुम्हाला ही स्पर्धा जरूर पाहायला मिळेल. यूट्यूब या सोशल ॲपवरती टेलिकास्ट. चंदूदादा वाघमारे या वाहिनीचे फाउंडर आहेत आणि आज माही आमच्या सोबत आहे. तर आमचे कॅमेरामॅन अभिजित. मनपूर्वक सहर्ष स्वागत नितलस गावामध्ये. NPL धमाका 2024च्या 13व्या पर्वामध्ये आज नितलस गाव पूर्णपणे एकत्रित आपल्याला पाहायला मिळेल. आणि कोणत्याही कार्याची सुरुवात म्हटले की आपण 14 विद्या 64 कलांचा अधिपती त्या गणपती बाप्पाची पूजा करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आराधना करतो. या स्पर्धेची आम्ही सुरुवात करत आहोत. कोणतेही गाळबोट न लागता ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू दे. कोणत्या खेळाडूला कसली इजा होऊ देऊ नको. यशस्वीरित्या NPL धमाका 2024चं 13वं पर्व पार पाडावं हीच त्या गणपती बाप्पा चरणी मी प्रार्थना करेन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. चेक. हॅलो हॅलो चेक. आज अंपायरच्या भूमिकेमध्ये मॅनफ्रोम करंजाडे, मनीष कनिगा यांना आपण बघत आहोत. खूप कमी कालावधीमध्ये खरं तर ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं स्वागत. मॅचला होते सुरुवात ठीक 11 वाजता. पहिला चेंडू पडतोय मिड ऑफच्या वरतून. बॅटचा चेहरा उघडलाय. साईड स्क्रीन समोर चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेचा बाहेर. 13व्या पर्वाचा पहिला चौकार पहिल्या चेंडूवरती. चौकार पॉवर प्ले सुरू आहे. पहिला चौकार. ओ बॅकफुटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न. ऑस्टमचा बाहेर होता चेंडू. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण सोन्या पावसाला बघत आहोत. तनिष कणव 11चा कॅप्टन आहेत सोन्या आणि दुसऱ्या बाजूला ध्रुव 11चा कर्णधार रवी काठे जे तुम्हाला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. एका बाजूला यंग टॅलेंट निघलं सर सोन्या, तर दुसऱ्या बाजूला काही काय जाणे गाजवलेला आहे तो रवी नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याच्यासोबत प्रेम जो सध्या स्ट्रायकिंग एंडला. बॅटचा चेहरा उघडला. एक्स्ट्रा कव्हरचा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. फिल्डर समोर. कदाचित इथे सोन्यानं चेंडूला सोडून दिलं असतं तर डायरेक्ट हिट झाला असता हा प्रश्न, पण मागे बॅकअप नव्हतं. फार वेगाने चेंडू गेला असता, त्यामुळे सोन्याने तो चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो नॉन स्ट्रायकिंग एंडला स्टंपच्या दिशेने येत होता. सिंगलने धावा संख्या 5 धावा. ओ कट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपचा बाहेर स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता. ड्रिल करून ते दाखवतात, पण वेगाने चेंडू आला. टणक एक खेळपट्टी ज्या पद्धतीने हा चेंडू बाउन्स झाला पडला बरोबर.
सुरुवात आहे 13वा पर्व NPL धमाका. 5 धावा. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, पायावरती आदळला, शॉर्ट कव्हरला फील्ड, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. रनआउटची संधी होती पण ती गमावली कारण फॉलो थ्रो मधून सोन्या येऊ शकला नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या स्टंप वरती फिल्डिंग चांगली झालेली आहे शॉर्ट कव्हर मध्ये. अक्रॉस द बॅट ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळायचा प्रयत्न, रवीचा फसलाय. ड्राइव्ह केला, बॉल बॅक ड्राइव्ह, लॉंग ऑफ द फिल्डर आहेत, उचलून थ्रो करतील, सिंगल मिळते. 8 संघांना आपण 13व्या पर्वामध्ये बघत आहोत. नितलस गावाचं क्रिकेट आज आपल्याला आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. काही सिनियर प्लेयर असतील जे व्यवसाय नोकरीमुळे वेळ तितकासा मिळत नसेल, क्रिकेट थोडंसं थांबलं असेल, पुन्हा आज मैदानाच्या आतमध्ये असतील. तर काही असे यंगस्टर जे येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या काही वर्षांमध्ये नितलस गावाचं प्रतिनिधित्व करत असताना, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवत असताना पाहायला मिळतील. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. NPL धमाका 13वा पर्व. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. सोन्याचा पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार होता, पण त्यानंतर केलेलं त्याने कमबॅक. पुढच्या 5 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा. 6 वरती धावा फलक तुम्हाला पाहायला मिळते. आफ्टर फर्स्ट ओव्हर 6 रन. ध्रुव 11 हा संघ बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सकाळचं हे प्रफुल्लित करणारं वातावरण आहे. थोड्या उशिराने जरूर आपण आहोत, पण आज तितकासा लोड नसेल. 7 ते 8 मॅचेस जरी झाल्या, उद्याही तेवढ्याच मॅचेस शिल्लक राहणार आहेत. उद्या मात्र फार लवकर सुरुवात होईल, अंतिम दिवस असेल. आजची सुरुवात 11ला बरोबर पहिला चेंडू पडला या स्पर्धेचा. गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये. परेश आलेत, हुक केला ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल, लॉंग लेग, सीमारेषच्या दिशेने पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पार, चौकार. फलकावरती आपण बघत आहोत त्या 10 धावा. प्रगती पथावर दुसरं षटक आहे. 10 धावा धावा फलकावरती. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. बॉलिंग ऍक्शन जर आपण बघितले तर सायना मॅन आहेत गोलंदाज. रिसचा खूप चांगला वापर करत असताना गोलंदाज आपण परेश पावशे यांना बघत आहोत. सोन्या पावशेचं पहिलं षटक, धावा आल्या होत्या 6. आणि इथे सुरुवात करत असताना रवी काठे यांचा बॅटमधून चौकार आलेला आहे. पावशे स्विच हिटचा प्रयत्न, अपील लेग बिफोर साठी, फाईन लेग मध्ये चेंडू आलेला आहे, मिळते सहजरित्या ती 1 धाव. अंपायरचा लेग बायचा इशारा. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 11 धावा. 11 धावा धावा फलकावरती. प्रगती पथावर आपण बघतोय दुसरं षटक. पॉवर प्ले. प्रत्येक संघाची पहिली मॅच हे 5 षटकांची असणार आहे आणि त्यानंतर फेरबदल 4 वर्ष मॅचेस असतील. पहिल्या 4 मॅचेस 5 ओव्हरच्या आहेत. 5व्या मॅच पासून 4 ओव्हर. स्लाइस केल्या पॉइंटला, फिल्डर चांगली फिल्डिंग, पण प्रयत्न खूप चांगला होता. चेंडूवरती जर गेले असते कदाचित तर हाफ चान्स जरूर होती जेलसाठी. तुम्ही जर हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट केला तर जरूर विकेट पडू शकतात आणि ब्रेकथ्रूची गरज असेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. प्रेम काठे, रवी काठे. धावा फलकावरती 12. परेश तयार. मिड ऑफला फिल्डर आतमध्ये ठेवलाय, लॉंग ऑन, मिड विकेट, 2 फिल्डर ऑन साइडला बाहेर. ऑफ समचा बाहेर कट केलाय, थर्ड मॅन पॉइंट, 2-2 फिल्डर. गल्लीमध्ये चेंडू येत असताना पाहायला मिळाला. मिळते सिंगल. सिंगलचा सहाय्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण बघतोय ती 13 धावा. पॉवर प्ले मधील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आपण बघितलेल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा आलेल्या. परेश तयार. ऑफ समचा बाहेर, चांगला फटका, पंच केला, डीप मध्ये फिल्डर ट्रॅप मध्ये अडकवलाय. पहिला धक्का. ध्रुव 11 ला पहिला धक्का. प्रेम काठे बाद.
त्या राजधानी होते की आपल्याला तेव्हाही समजलं की आपल्या राजाची प्रतिमा आज कित्येक वर्ष उलटले असली तरी जनसामान्यांमध्ये आपल्या राजाची प्रतिमा तीच आपल्याला पाहायला मिळते. मरावे परी कीर्तिरूपी उरावे आपण सण म्हणतो आणि राजांची कीर्ती फार मोठी आहे. हार्ड लेंथ बॉल, अंपायरचा वाईटचा इशारा आलेला. खूप सुंदर बॉलिंग ऍक्शन गोलंदाज आपण बघत आहोत. थर्ड ओव्हरमध्ये कुणाल पावशेला, अपकमिंग यंग टॅलेंट आणि अगदी गोलंदाजाला पोषक अशी त्याची शरीर यष्टी आहे, बॉडी लँग्वेज. 14 धावा. बॅकफील्ड लावून कट केलाय, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चाललाय सीमा रेषेचा बाहेर की आतमध्ये, गेला नाही. इशारा येतोय खेळाडूचा, हा चौकार. झालेलं आहे मंचावरती आपण बघत आहोत माझी सन्माननीय उपसरपंच आदरणीय देवेंद्रजी सुदाम दरे साहेब, माजी उपसरपंच सुनीलजी काटे, ज्येष्ठ नागरिक आमच्या नितलसे महादूजी बोपे साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय नागरिक आमचे कैलासजी पावशे, ग्रामपंचायत सदस्य अरविंदजी पाटील साहेब, बंडूजी सांगडे साहेब आणि संदेशजी पावशे साहेब. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सर्व आमच्या गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सध्या ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपले सहर्ष स्वागत. 18 धावा. पुन्हा बॅकफुटला पंच केला, डीप मध्ये फिल्डर, प्रयत्न भरपूर चांगला पण त्याला चेस करून बॉल सीमा रेषेचा बाहेर, चौकार. चौकारासोबत धावा फलकावरती आपण बघत आहोत 22 धावा. इरादे स्पष्ट आहेत. कॅप्टन लीड करतोय त्याच्या टीमला, ध्रुव 11ला रवी, जे स्ट्रायकिंग एंडला. हार्ड लेन पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर, डीप मध्ये काऊ कॉर्नरला फिल्डर, डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर, डीप मध्ये लॉंग लेगला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. कदाचित जी आपल्याला हार्दिक पांड्याची गोलंदाजी पाहायला मिळते, जास्तीत जास्त हार्ड लेनला हिट करत असतो. त्या पद्धतीने गोलंदाज कुणाल हार्ड लेनला हिट करत आहेत. ऑफ स्टंपचा बाहेर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता, कट करत होते फलंदाज, पण ऑफ स्टंपचा बाहेर होता. रिटर्न क्रीजचा बाहेर, अंपायरचा वाईटचा इशारा. वाईटने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 23. बाहेरून इन स्विंगर होता, आत आणत होते पण रिटर्न क्रीजचा बाहेरून आला. योग्य निर्णय अंपायर्स कडून. एक्स्ट्राकवर मिड ऑफला आतमध्ये ठेवलंय. तुम्हाला कटसाठी डीप मध्ये डिपेश किंवा पॉइंटला फिल्डर पाहायला मिळतो. ऑन साईडला 4 आहेत. लॉंग ऑन, काव कॉर्नर, स्क्वेअर लेग, लॉंग लेग. कमी गती ऑन साईडला ड्राईव्ह केला, गॅप मध्ये वाईड इश लॉंग ऑन मध्ये फिल्डर फार वेगाने डीप मधून, चांगली फिल्डिंग. चेतन काटे पण बघत आहोत मिड विकेट वरून फार वेगाने धावत आले आणि खरं तर याच व्यक्तिमत्वामुळे आज दुसऱ्यांदा 12व्या पर्वामध्ये नितलस गावामध्ये पहिल्यांदा झालो होतो समालोचन करण्यासाठी
आणि यंदाच्या 13व्या पर्वामध्ये नितलसकरांचं प्रेम मला या स्पर्धेमध्ये घेऊन आलेलं आहे. 24 धावा फलकावरती आहेत. 13वं पर्व या स्पर्धेचं NPL धमाका. प्रत्येक गावामध्ये प्रचंड क्रेज आहे क्रिकेटचं आणि प्रत्येक गावामध्ये तुम्हाला 1 2 3 4 सर्रासपणे संघ पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे की फार मोठ्या लेवलला आता क्रिकेट खेळलं जातं. प्रत्येक खेळाडू खूप चांगला परफॉर्म करतो. बिहाइंड द विकेट झेलची शक्यता. विकेट किपरने झेल टिपलाय. दुसरा धक्का ध्रुव 11ला. अनिकेत आउट. कनव 11चा विरुद्ध धावा फलकावरती आहे. 24 धावा. 24-4-2 आफ्टर थर्ड ओव्हर. एकत्र होत होता. काल्याच्या कीर्तनाच्या अगोदरच्या रात्रीच्या मागणी पर कीर्तन असतं आणि अमृताश्रय महाराज जोशी यांची ती ओळ ज्यांनी म्हटलेले एक वाक्य मला नेहमीच लक्षात राहील की तुम्ही वारकरी असा, तुम्ही निरंकारी असा, तुम्ही स्वाध्याय परिवारामध्ये असा, तुम्ही बैठक परिवारामध्ये असा, कोणत्याही परिवारामध्ये असा, पण जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावरती ग्लानी येईल तेव्हा तुम्हाला एकत्रित येणं हिंदू म्हणून हे फार गरजेचं आहे. आणि सध्या कायची गरज आहे जे आपण अयोध्या इथे प्रभू श्रीरामांचा लोकार्पण सोहळा बघितला त्या मंदिराचा, पण त्यानंतर मीरा भायंदर आपल्या ठाण्याच्या जवळपास असलेल्या त्या वस्तीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, कल्याणला दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला ज्या गोष्टी घडल्या आणि सध्या सरकार फार मोठ्या वेगाने ऍक्शन घेत आहे. लॉंग मध्ये चेंडू पाहायला मिळाला. थ्रो करेल तोपर्यंत मिळते ती सिंगलच्या साह्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते पुढे जात असताना. 25 धावा फलकावरती आहेत. प्रगती पथावर 14 षटक आहे. सोनल आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं, तो थर्ड ओव्हर मध्ये आला नाही. फोर्थ ओव्हर मध्ये 5 गोलंदाजांचा वापर. सो सेकंड स्पेल मध्ये कोणी पाहायला मिळणार नाही. खूप चांगली संकल्पना आहे. प्रीमियर लीगच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना संधी मिळणार आहे. फुल टॉस होता. गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचे फिल्डर फार वेगाने कार्पेटच्या साहाय्यानं रोनाल्डोचा प्रयत्न पायाने अडवण्याचा पण चेंडू सीमारेषेचा बाहेर. चौकार. कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकडून. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. काय पडद्यासमोर साइड स्क्रीनचा वरतून सीमारेषेचा बाहेर. पहिला षटकार
NPL धमाका 2024च्या 13व्या सीझनचा. ज्याचा बॅट मधून आलाय ध्रुव 11चा धाव फलक 35. आदरणीय वामनजी सांगडे साहेब यांचं नुकतंच आगमन झालेलं. आपलं सहर्ष स्वागत. मिड विकेटला चेंडू, सेकंडचा कॉल, थ्रो येतोय, फलंदाजी येतोय. अगोदर कोण आलाय? चेंडू आलाय, फलंदाज बाद, रनआउट. खरं तर ध्रुव 11ची बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे, पण या क्षणाला हरिश्चंद्र यांना मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं. ज्यांचा बॅटमधून षटकार आला होता, चौकार आला होता. मिड विकेटचा फिल्डरचं कौतुक, ज्या वेगाने चेतन आले होते, थ्रो केला स्ट्रायकिंग एंडला, ॲक्युरेट थ्रो आला आणि यष्टी रक्षकाने त्याचं काम पूर्ण केलं. हरिभक्तपरायण वामनजी सांगडे यांचं आगमन झालेलं. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचं ग्रामस्थ स्वागत आहे आपला. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रीड टीम मधून फिल्डर येतो, पहिली धाव वेगाने, सेकंडचा कॉल, थांबावं लागेल. प्रिव्हियस बॉल वरती रनआउटची विकेट पडली आहे. ओव्हर थ्रो, आता धाव मिळणार आहे. लेग बाय अंपायरचा इशारा, 2 धावा मिळतात. 2च्या साह्यानं धावा फलक पुढे जात असताना आपण बघत आहोत ते 38 धावा धावा फलकावरती आहेत. माझ्यासोबत भरतदादा म्हात्रे आमचे ऑफिशियल स्कोरर. पहिल्या मॅच मध्ये प्रत्येकाचं योगदान असणार आहे. आपल्या गावची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे आणि 8 संघ खेळणार आहेत या पर्वामध्ये. NPL धमाका. ओव्हरपीस होता, बॅटला लागला, पायाला लागला, दिशा बदलली, मिड ऑन मध्ये थांबवलंय. रवीला स्ट्राईक हवी आहे. शेवटचं षटक, 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा येणे फार गरजेचं असेल. आणि नुकतंच आदरणीय वामनजी सांगडे साहेबांचं आगमन झालेलं आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला 1050 रुपयांचं डोनेशन दिलेले, आपलं मनापासून आभार. धावा फलकावरती आपण बघत आहोत 38 धावा. विकेट पडलेल्या असताना 3. अभि आणि रवी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाहूयात पहिला डाव कुठपर्यंत सजणार आहे. आतापर्यंत धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात 38 धावा. साईप्रीत लाईव्ह ही वाहिनी टेलिकास्ट करते NPL धमाका. इथलं प्रीमियर लीग 2024च्या 13व्या पर्वाचं. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा असते तुम्हाला माही जरूर पाहायला मिळतो. रन्स, 38 धावा धावा फलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विशाल काठे. बॉल तयार, ऑफ समचा बराच बाहेर, पंच केलाय गॅप मध्ये बॉल, स्वीपर कव्हरला सीमा रेषेचा बाहेर, चौकार. पर्यंत आणि आता या क्षणाला 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किमान 2 मोठे फटके येणं ध्रुव 11 साठी गरजेचे असतील.
हेलिकॉप्टरचा प्रयत्न यॉर्कर होता ऑन साइडला. डीप मधून स्क्वेअर लेगचे फिल्डर फार वेगाने सेकंड साठी रनआउटचा धोका असेल आणि फलंदाज बाद. रवी काठे चौथा धक्का ध्रुव 11 ला. समावेश तुम्हाला यंदाचा 13व्या पर्वामध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक संघाकडे 15 खेळाडू आहेत. त्रेचाळीस धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑन मधून फिल्डर चेतन फार वेगाने आणि इथे आपण बघत आहोत मिळते ती एकच धाव. एका धावेच्या साह्यानं स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 44. 44 रन्स. ऑन साइडला विरकावलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अंपायरचा इशारा. 6 धावा षटकार. पारिक लोकगीतं कोळी गीतं ऐकली पण आता या सर्व गोष्टी ऐकायला मिळतात. माझ्यासोबत खूप चांगले समालोचक आणि गीतकार आहेत जे आतापर्यंत बरीचशी त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. पण सध्या रॅप सॉंगचा जमाना आहे. अंपायरचा वाईटचा इशारा येतोय. धावा फलकावरती ध्रुव 11चा 51 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता प्रीत बांद्रे असेल इव्हन बरेचसे गीतकार अशा पद्धतीची कोळी गीतांमधील संगीत देखील आपल्या समोर आणत आहेत. षटकाराला तर स्वप्नीलजी गायकवाड यांच्याकडून अभिला 1000 रुपयांचं पारितोषिक. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर वेगाने आपल्याला पाहायला मिळाले. सोन्या स्ट्रायकिंग एंडला धावेल मात्र फलंदाज आता धावेल पॅव्हलियनच्या दिशेने. अंपायरचा रनआउटचा इशारा. धावा फलकावरती आपण बघत आहोत 52 धावा. पहिला डाव संपला. 53चं टार्गेट आहे तनिष कनव 11 या संघासमोर. खूप चांगली बॅटिंग आपण बघितली. खास करून फलंदाज रवी काटे जे कॅप्टन आहेत या संघाचे. आणि प्रत्येक संघाचा विचार केला तर तुम्हाला 3 ते 4 चांगले खेळाडू पाहायला मिळतील. त्यांच्यासोबत असे काही खेळाडू असतील जे अगोदर रेग्युलर क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलेले आहेत पण आता थोडासा ब्रेक असेल. पुन्हा एकदा या प्रीमियर लीगच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये असतील. असे काही खेळाडू जे आतापर्यंत ज्यांना संधी मिळाली नसेल यंगस्टर आहेत तेही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो बॅलन्स संघ प्रत्येक असणार आहे आणि प्रत्येक संघाकडून अपेक्षा हीच असेल त्या संघ मालकाला की माझा संघ जिंकावा. 13वा पर्वाचं विजेतेपद आम्ही पटकावं. पुढच्या दोन्ही संघांच्या कॅप्टनला मी विनंती करेन टॉससाठी आपण रिपोर्ट करा. पुढची मॅच स्वप्नील गायकवाड विरुद्ध राहुल काठे. 2 कॅप्टन टॉससाठी आपण. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. आपण टॉस करूयात. मी विनंती करेन आदरणीय सुनीलजी काटे साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभस्य आपण नाणेफिकेचा कौल करावा. मॅच नंबर 2 स्वप्नील गायकवाड अगेन्स्ट राहुल काठे यांच्यामध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळणार आहे. संग्राम 11 विरुद्ध प्रयाग श्लोक 11 यांच्यामध्ये दुसरी लढत. अर्थात स्वप्नील गायकवाड एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला राहुल काठे. बॅटिंग करणारी टीम अंपायरचा तुम्हाला सिग्नल येतो आघाडीची जोडी लवकरात लवकर पाठवा.
वेळ कमी आहे. जितका आज मॅचेस कव्हर होणार आहेत तितकाच बेनिफिट आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये असेल. दोन तुम्हाला शो मॅचेसही पाहायला मिळणार आहेत. रिक्षा संघटना विरुद्ध 40+ आणि तिथून जो जिंकेल तो विरुद्ध संग्राम 11. इट इज द कॉल. टेलिडिज टॉस जिंकलेला आहे तो प्रयाग श्लोक 11. या संघाने डिसिजन त्यांचा असेल तो फिल्डिंग करण्याचा. या मॅच मध्ये आपण बघत आहोत ध्रुव 11 ने बनवलेल्या त्या 52 धावा. 53चं लक्ष असेल ते तनिष्क कनव 11 समोर. आणि ऐकूयात पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये आवाज. प्रथमतः नितलस गावामध्ये त्यांची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. लॉन्च त्यांना खऱ्या अर्थानं करण्यात येते. एक नामांकित गीतकार आजवर बरीचशी गाणी ज्यांनी लिहिलेली आहेत, गाजलेली आहेत आणि तितके चांगले समालोचक. भोपरचा आवाज विदुजी पाटील सर. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच के के. स्वागत आहे सगळ्यांचंच. नित्रस प्रीमियर लीग 2024 पर्व 13वा पहिला सामना आणि द्वितीय सत्र सुरू होते. 53 धावा करायचे आहेत विजयासाठी तनिष कणव 11 या संघाला. पहिला चेंडू अलक्यादाने कव्हरच्या दिशेने प्लेस करतायत. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. सलामीवीर सोन्या पावशे आणि राजेश पावशे असे दोन सलामीवीर. सोन्या त्याच्या नावाने हा संघ खेळतो किंवा तो या संघाचा प्रमुख आहे. एका बाजूला सोन्या पावशे, दुसऱ्या बाजूला रवी काटे. 53चं टार्गेट आहे. 10.60 ही धावांची आवश्यक गती आहे. आणि मैदानावरती दोन बॅटर आपण बघतायत. स्वतः या संघाचे संघनायक सोन्या सिंगलने राजेश पावशीला स्ट्राईकवरती आणतात. बॉलिंगवरती रवीला आपण बघतात बॉलिंग मार्कवरती. म्हणजे एका बाजूला आपण रवी काटेला बॉलिंगसाठी बघतो, दुसऱ्या बाजूला ओपनर म्हणून सोन्या देखील आल्यात. पण सामना करेल आता राजेश. 53 करायचे आहेत. दुसरा चेंडू राऊंड द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केलाय अलंग द ग्राउंड. चेंडू मिड विकेटला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षक अभिजित भोपी त्या ठिकाणी होते. दोन्ही बॅटरने सिंगलने स्ट्राईक रोटेट केलेली आहे. आणि रिक्वायर्ड रेट आपण बघितलं 10.60 म्हणजे जवळजवळ 11 धावांची एक आवश्यक गती. चेसिंग रन रेट आहे. आणि आज आपण नित्रस गावाच्या सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या तर आपण अभिमानासाठी एकत्र आलोय. ओ टॉप आहे. झेल होईल का प्रश्न. झेल एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंदा या उक्तीप्रमाणे मात्र तिथे फिल्डरने काय तर एकाने झेल सोडला, दुसऱ्याने पकडला आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज सोन्या पावशे बॅक टू द पॅव्हिलियन. तीन सिंगल आल्यात. काय गोलंदाजी झाली मैदानात बघा. पॉवर प्ले सुरू आहे. फलंदाजांना आत खोलू दिलेले नाहीयेत. ऑन साईडला मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. एक लॉंग ऑफला आपण बघतायत. इनफिल्ड मध्ये बाकीचे क्षेत्ररक्षक. हो हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेगला वळवलाय. क्षेत्ररक्षक नाही तिथे. पहिला चौकार या इनिंग मधला आपण बघतात फलंदाज राजेश पावशेच्या बॅट मधून.
धावसंख्या धावफलकावरती 7. पुन्हा एकदा हा चेंडू उडवला मिड विकेटच्या वरून. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. रोवली गेली आणि एकूण 8 संघ आपण बघतायत. प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडू आहेत. याचाच अर्थ 120 खेळाडू यांचा समावेश या स्पर्धेमध्ये. आणि माई स्वतः सांगते त्या ठिकाणी आणि 10 वर्ष माई देखील काम करतायत या स्पर्धेमध्ये ऑपरेटर म्हणून. आणि बघा प्रचंड अनुभव त्यांचाही आहे. का तर अनेक लीग सुरू होतात, अनेक लीग लगेचच बंदही होतात. पण लीग आयोजित करणं इतकं सोपं काम नसतं. शरीराने सगळ्यांना एकत्र आणता येते, पण मनाने एकत्र आणणं इतकं सोपं काम नसतं. पण सातत्याने जे हनुमान क्रिकेट क्लब नित्रस व ग्रामस्थ मंडळ नित्रसने या सगळ्यांना एकत्रित आणलेले आहे. ही गावाची एकजूट आहे आणि ही एकजूट तुम्हाला या लीगच्या माध्यमातून बघायला मिळते. 13 वर्ष झाले बघता बघता आणि आणखीन मला वाटतं ही स्पर्धा निरंतरपणे सुरू राहील. यापैकी कित्येक जण आपण नसू, पण ही लीग अशीच या लीगला उदंड आयुष्य लाभू दे आपण प्रार्थना करूया. आणि वया मैदानाच्या दिशेने पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात धावफलकावरती 13. खूप जबरदस्त फिनिश केला अंतिम षटकाला. राजेश पावशेने एक चौकार आणि एक षटकार ठोकला होता. बॉलिंग मार्कवर येतो यावेळेस अभिजित भोपी. स्ट्राईकला पण बघतायत चेतनला. ओ लेग स्टंप वरती फुल लेंथ इथे चांगलं क्षेत्ररक्षण. फाईन लेगला खराब चेंडू होता. पंचांच्या भूमिकेत आपण बघतायत पंच त्या ठिकाणी आहेत मनीष गणिगा, मॅन फ्रॉम करंजाड. फार कमी वय आहे, पण त्यांच्याबद्दल भरपूर आम्ही या ठिकाणी ऐकलेलं आहे की अत्यंत कमी वयामध्ये एक अंपायर म्हणून या पंचांचं खरं जबरदस्त असं योगदान राहिलं आहे. आणि अभ्यास जबरदस्त आहे, कुठल्याही दबावाला कधी बळी पडत नाही आणि ॲक्युरेसी जबरदस्त आहे त्यांची. आणि त्यामुळेच त्यांना नित्रज प्रीमियर लीगमध्ये बोलावण्यात आलेलं आहे. आणि मनीष गणिगा खूप चांगले अंपायर म्हणून काम करतायत. हा चेंडू कव्हरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि दुसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती. तनिष कणविलेवन सोन्या पावशीच्या संघाला लागतोय. हा दुसरा धक्का, फलंदाज बाद होतो. या ठिकाणी आपण बघतायत राजेश पावशे. ना एकदा ओव्हर दी विकेट. फुल टॉस आहे, बॅटची कडा लागते, चेंडू येतोय पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण. लीग म्हटले की तुम्हाला सगळंच मिश्रण बघायला मिळेल. काही उभरते सितारे बघायला मिळतील, काही माजी क्रिकेटपटू बघायला मिळतील, काही रेग्युलर खेळणारे क्रिकेटपटू बघायला मिळतील. आणि नित्रसने नेहमीच क्रिकेटच्या पटलावरती आपला नावाचा एक ठसा उमटवलेला आहे. आणि आज या लीगच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्रित करून आपण चेक करणार आहोत या 2 दिवसामध्ये कोण आपल्या नावाची छाप सोडतोय. हो हो, सुंदर चेंडू पटल्यानंतर राईज होतोय, अतिरिक्त बाउन्स मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. आणि यानंतर प्रयाग श्लोक 11 वर्सेस संग्राम 11. एका बाजूला राहुल काटे, दुसऱ्या बाजूला स्वप्नील गायकवाड इन ॲक्शनमध्ये. जरी एकाच गावातले असले तरी इथे आता मैदानावरती शत्रूप्रमाणे एकमेकांशी भिडतील, कारण ही ट्रॉफी जिंकायची आहे. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत शुभम होते. गुड फिल्डिंग. बरेचसे यंगस्टर बघायला मिळत आहेत.
आणि खूप चांगला प्रयत्न करतायत. प्रत्येक जण जिंकण्यासाठीच खेळणार आहे. लीग आहे म्हटलं की एखादी मॅच जरी गमावली तर पुन्हा कमबॅक करता येऊ शकतं. लीगमध्ये या गोष्टी तुम्हाला याचा फायदा होत असतो. असं नाही की पहिली मॅच हरले म्हणून तुम्ही बाहेर होणार. नॉकआउट नाही आहे, पण आज इथून पुढे जाण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल प्रत्येक संघाच्या माध्यमातून. हो, फुल टॉस ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला आहेत क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. केवळ एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती बघतो आपण 17 धावा. आमच्यासोबत स्कोरर या ठिकाणी आहेत धीरज पावशे आणि त्याआधी पहिल्या मॅचमध्ये बंधू सांगडे होते का. तर बंधू जेव्हा स्कोरिंगला आले ते म्हणाले की मला स्कोरिंगची वगैरे काय आयडिया नाही, पण सुरुवात होते एखाद्या गोष्टी. जिथे कमी तिथे आम्ही म्हणून कोणीतरी उभं राहायला पाहिजे आणि बंधूने येऊन स्कोरिंग चांगलं केले. आता धीरज आमच्यासोबत जोडल्या गेल्या. स्कोररची भूमिका फार महत्त्वाची आहे. जास्त वेळ नाही घेता मॅच लगेच स्टार्ट करा. बघा ऑलरेडी आपण आज 11 वाजता मॅच सुरू केलेली आहे. मला माहिती आहे प्लॅनिंग करावं लागतं. जिंकण्यासाठी रणनीती आखावी लागते, पण त्यासाठी आपण त्याआधी वेळेचंही भान ठेवणं गरजेचं आहे. 2 ओव्हरमध्ये 17 आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, पण मागच्या ओव्हरमध्ये अभिभोपीने तो धावसंख्येचा गतिरोधक बनला. त्याने 4च धावा दिल्या आणि 1 विकेट त्यानेही प्राप्त केलाय. 17 धावा झाल्या. 53च टार्गेट आहे, म्हणजे अजूनही आपण बघितलं तर इथून 36 धावांची गरज असेल विजयासाठी. 36 धावा करायच्या, त्या देखील 18 बॉलमध्ये रिक्वायर्डेड 12च आहे. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. चंदू वाघमारे यांची अत्यंत नामांकित वाहिनी साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा बघू शकता. आणि आमचे ऑपरेटर माई अत्यंत नामांकित असे ऑपरेटर अनुभवी आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेत अभिजित आहेत आणि आमचे दुसरे कॅमेरामॅन त्यांचं नाव आम्हाला माहिती नाही, स्वतः चंदू आहेत. चंदू फाउंडर आहेत. बघा स्वतः ही जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. ओ हा ट्रॅकर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर पडल्यानंतर निघतोय. स्लोअर वन होता, जास्त गती नव्हती. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत की यंगस्टरला त्या ठिकाणी अनिकेत पावशे आणि फार कमी वय आहे, पण बघा इथून संधी मिळते. संधीचं सोनं करायचंय. प्रत्येकाला गावासाठी खेळायचंय आणि इथून चांगला परफॉर्मन्स केला तर रेग्युलर संघाचे दरवाजे नक्कीच ते ठोठावतील आणि तिथेही त्यांना संधी मिळू शकते. ओ टॉप एज क्षेत्ररक्षक मागे, झेल होईल का, नाही झाला. तिथे खरं तर दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. यावेळेस मात्र 3 धावा. बघा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी जवळ पडला होता, पण तरी सुद्धा 3 धावा. हा झेल पकडायला होता. सगळेच झेल काय तुमच्या हातामध्ये नाही येणार, काही कॅचेस तुम्हाला बनवावे लागतात. इथून तो प्रयत्न हवा तसा झाला नाही. 3 धावा येत आहेत. 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती 20. अजूनही 33 धावांची गरज आहे. मॅच रोमांचक स्थितीमध्ये जाऊ शकते, कारण दोन्ही संघ संघर्ष करतायत. बॉडी लँग्वेज जबरदस्त सकारात्मक आहे. हो हो, कॉड बँडचा अपील पंचांनी स्वीकारलाय. 3ऱ्या विकेटचं पतन मैदानावरती आपण बघतात. यावेळेस तनिष कणव 11 संघाचा फलंदाज चेतन काठे बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर मैदानावरती विशाल काठे या ठिकाणी येत असताना 5व्या क्रमांकावरती 3 गडी बाद झालेले आहेत. आणि कमबॅक बघा, पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, पण तिथून अभिने 4 धावा दिल्या. अनिकेत देखील इथून पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिल्यात. खरं तर त्या 3 धावा झाल्या नसतात. झेल कठीण होता, पण पकडला असता तर तिथे विकेट मिळाली असते. चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. या दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती 21 झालेली आहे. म्हणजे अजूनही 32 धावांची गरज असेल विजयासाठी आणि चेंडू शिल्लक असतील मैदानावरती 14 चेंडूत 32 करायचे आहेत. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. सिंगल डबल्सने हे लक्ष चेस करता येणार नाही मैदानावरती. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेगला, आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पार गेलाय आणि आलाय हा चौकार.
आणि धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 25 झालेली आहे. आणि या षटकातील अंतिम चेंडू अनिकेत ओव्हर द विकेट ऑन साइडला. ओ हो, पाठवलाय सीमा पार, येतोय हा षटकार. ने 14 धावा दिल्या आणि 1 विकेट त्यांनी प्राप्त केलाय. खूप चांगलं दाखवत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कोर काढा. टेक्नॉलॉजी सातत्याने आपण बघतायत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत. सुरुवात 2013 मध्ये पहिल्यांदा झाली. www.tenniscricket ही पहिली वाहिनी आली आणि संतोष नाणेकरांनी एक स्वप्न बघितलं होतं की मैदानाच्या सीमारेषेवरनं हा खेळ आपल्याला जगाच्या सीमारेषेच्या बाहेर न्यायचं किंवा 7 समुद्र पलीकडे न्यायचं आहे. आणि आज क्रिकेटला जे तर सोन्याचे सुगीचे दिवस आले, आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला, त्यासाठी या सगळ्या वाहिन्या प्रचंड मेहनत करतायत. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅप आहे, चेंडू निघालाय, तिथे काय चांगली फिल्डिंग होते बघा. अनिकेत आत्ताच बॉलिंग करून गेले होते, 14 आल्या होत्या. खरं अनिकेतच्या पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा जास्त नव्हत्या, पण नंतरच्या 2 चेंडूमध्ये त्याने 10 धावा आल्या. आणि काय जबरदस्त बॅटिंग कुणालची आपण बघितली. 2 धावा येतात, अजूनही विजयासाठी आता 20 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक असतील मैदानावरती आपण बघतायत 11. मॅचमध्ये कमबॅक केलंय, मागच्या 2 मोठ्या फटक्यांनी इथून कमबॅक होताना दिसतंय. ओ यावेळेस मात्र लेग स्टंपवरती स्वतःचा बचाव केला. माहीत आहे लेग स्टंपवरती चेंडू चाललाय. स्ट्राईकवरती बॅटर आपण बघताय त्या ठिकाणी विशाल काटे आहेत, अनुभवी आहेत. आणि असं म्हणतात अनुभव जे शिकवतो आयुष्यात ते कुठल्याच शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. आणि तोच अनुभव विशाल काटे या मैदानावरती दाखवतील का, हा प्रश्न. बॉलिंग मार्कवर हा चेंडू यावेळेस ऑफ स्टंप वरती. हरिश्चंद्र आहे बॉलिंग मार्कवरती. वाईड नंतर हा चेंडू ऑफ स्टंप वरती ठेवला होता. डॉट बॉल येतोय. आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी हव्यात एकूण धावा 19 धावा. हरिश्चंद्र पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह करतायत सरळ लॉंग ऑनला, फिल्डर आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. भीम आहेत, प्रेम आहेत, प्रेम काटे आहेत, गुड फिल्डिंग. आणि या दरम्यान 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 35 झालेली आहे, म्हणजे अजूनही 18 धावांची गरज आहे 9 बॉलमध्ये. आम्हाला खूप चांगली माहिती धीरज देत आहेत आणि त्याचबरोबर माईचं देखील खूप चांगलं योगदान. पहिलीच मॅच आहे आणि जसा जसा दिवस पुढे सरकेल इथे मात्र क्रिकेटचा एक वेगळाच रोमांच तुम्हाला अनुभवायला मिळेल. सगळेजण एकाच गावातले आहेत, गावाचीच लीग आहे, पण जिंकणं हा एकमेव उद्दिष्ट प्रत्येकाचा असणार आहे. कारण उजव्या बाजूला या सुंदर ट्रॉफीज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि सारी काही मेहनत जी आहे ना या ट्रॉफीसाठी सुरू आहे. हा चेंडू स्क्वेअर लेगला गेलाय, अलंग द ग्राउंड डीपला. क्षेत्ररक्षक तिथे चूक होते, अनिकेत होते. 2 धावा या दरम्यान येत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 37 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 16 धावांची गरज आहे 8 चेंडूमध्ये. म्हणजे चेंडूपेक्षा धावा या दुप्पट आहेत. पण इथून एखाद मोठा फटका आला तर नक्कीच या मॅचमध्ये आणखीन जवळ जाईल तो, म्हणजे तनिष कणविलेवन सोन्या पावशीचा संघ.
बघूया काय घडतंय. 8 बॉल 16. अजूनही सामना बॅलन्स आहे. सामन्यामधला सस्पेन्स अजूनही कायम आहे. बघूया 8 बॉल 16 ची गरज. ओर दी विकेट हरिश्चंद्र. ओहो काय इम्प्रोव्हायझेशन दाखवतात. व्हॉट अ शॉट. वेगाचा वापर केलाय. फुल टॉस होता. फक्त दिशा दिली. फाईन लेगला पाठवलाय 4 धावांसाठी. हवे होते. आता 12ची गरज आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 7. खूप चांगली बॅटिंग कुणाल करतोय. मैदानावरती जबाबदारीने खेळतोय आणि नक्कीच आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आपण बघितलेला आहे. 7-12चं समीकरण. चेंडू मिड विकेटला फार वेगाने गेलाय. भरपूर लांब आहे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा येत आहेत आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक या ठिकाणी संपलेले. उर्वरित इक्वेशन 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स. मैदानावरती कुणाल पावशे खूप जबरदस्त लढतोय आणि त्याच्या सोबतीला विशाल काटे एका बाजूला उभरता सितारा आपण बघताय तरुण खेळाडू. दुसऱ्या बाजूला अनुभवी विशाल काटे आणि या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली आहे. या ओव्हरमध्ये 12 आल्यात. आता 10ची गरज आहे. 43 धावा एकूण झालेल्या आहेत आणि 6 चेंडूत 10 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग नियम आहे स्पर्धेचा. त्यामुळे तुम्हाला चेसिंग कंपल्सरी करावी लागेल. नितरस प्रीमियर लीग 2024 हे 13वं पर्व आणि बघा कदर ही ओळख आहे रायगड जिल्ह्याची. आम्ही नेहमी बघत असतो की जे जे दानशूर व्यक्ती असतील क्रिकेटसाठी जे नेहमीच मदत करत असतात, मग ते आर्थिक मदत असेल किंवा इतर मदत, त्या सगळ्यांचाच आपण नामोल्लेख करतो. आज सकाळीच वामन काका सांगडे या ठिकाणी आले. त्यांनी 1050 रुपये आपल्याला देणगी दिलेली आहे. आत्ताच गुरुनाथजी बोपी साहेब यांचं आगमन झालं. त्यांनी 500 रुपयाची देणगी दिलेली आहे आणि ही गत वर्षीची ही यादी आम्ही बघतोय. आमच्या समोर ही फार मोठी यादी आहे, पण वेळ जसा मिळत तशी ही यादी तुमच्यापर्यंत नक्कीच या सगळ्यांचा उल्लेख आम्ही करणार आहोत. पण मागील वर्षीय देणगीदार त्यांचाही उल्लेख हे पहिल्यांदा आम्ही बघतोय. माझ्या कारकिर्दीमध्ये अनेक स्पर्धा आम्ही कव्हर केल्या, अनेक लीग कव्हर केल्या, पण मागील वर्षाची देखील यादी आमच्याकडे. यंदा जी लोक मदत करतील त्यांचाही नामोल्लेख करण्यात जरूर येईल. पण मागच्या वर्षीची यादी प्रचंड मोठी आहे. त्या सगळ्यांचा उल्लेख आम्ही जसा वेळ मिळेल या पूर्ण दिवसामध्ये मी आणि करण काळन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू. होय मॅचकडे 6 बॉल 10ची गरज आहे आणि बॉलिंग मार्कवर येतोय हनुमान काटे. बघूया नावात ताकद आहे, पण हनुमान ताकदपूर गोलंदाजी करणार का. स्ट्राईकला विशाल. हो हा चेंडू ऑफ स्टंप वरती वाईट बॉल. खराब चेंडू. मनीष सर वाईट बॉलचा इशारा करतायत. आता 7 चेंडूत करायचे आहेत 9 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. हनुमान पुन्हा एकदा. पहिला चेंडू अवांतर होता. और द विकेट. ओ हो स्क्वेअर लेगला चेंडू गेला गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. दोन क्षेत्ररक्षण मध्ये बघा आतमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना सूचना आहे, मित्रांनो प्लीज थोडंसं बाहेर थांबा. पांढऱ्या कपड्याचे महेश सांगडे साहेबांकडनं हनुमानने जरी मॅच जिंकून दिली, या धावा नाही दिल्या तर 500 रुपये. हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. 1 धाव पूर्ण झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 49 धावा झाल्यात आणि आता 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू 4. हनुमान इथून मात्र काय करणार हा प्रश्न करणार. या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च झाल्यात. आता 4 चेंडूमध्ये 4 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत. स्ट्राईकला आलाय कुणाल. 23 वरती नाबाद आहे. 9 चेंडूचा सामना केलाय कुणालने. चेंडू जाऊ दिलाय वाईट बॉल आणि आता समीकरण आणखीन सोबत 3 धावांची गरज 4 बॉल मध्ये. 4 बॉल
3 धावांची गरज विजयासाठी. इथून अनुमाने पुढचे 1-2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले तर मॅच मध्ये एक वेगळी रंगत निर्माण होऊ शकते. हा चेंडू शरीराचा वेध घेतो, शॉर्ट लेगला आलाय, धावचीची संधी नाही नाही अपील झालंय, पंच नॉट आउट म्हणतात, क्रीज मध्ये पोहोचल्यात. आता लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 51 झाल्यात, आता 2 करायचे आहेत आणि 3 बॉल मध्ये या 2 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू 2 धावा. बघा इथून हनुमानला देखील अजूनही संधी आहे. इथून हनुमानने जर पुढचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले, जर इथून डॉट चेंडू आला, विकेट प्राप्त केली तर थोडासा दबाव वाढू शकतो. पण स्ट्राईकला विशाल. तर बघा मंकड विकेट डायरेक्ट नाही आहे, आधी तुम्हाला वॉर्निंग द्यावी लागेल, त्यानंतरच तो नियम लागू होईल. आप ट्रॅकर वरती चिटकवलाय, 6 धावांचा स्टिकर. मॅच फिनिश. जिंकलाय संघ तनिष कणविलेवन. सोन्या पावशीचा संघ चेस केल्या 53 धावा. अभिनंदन. कुणाल आणि संघाचं नाव आहे तनिष कणविलेवन. तर काही सन्मान आहे ते आपण मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच दुसऱ्या मॅचचे जे संघ आहेत 2. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या. टॉस प्रयाग श्लोक 11 ने जिंकलेलं आहे. तर 10 चेंडू 23, 230च्या स्ट्राईक रेटने ज्याने बॅटिंग केली, 1 विकेट प्राप्त केला तो कुणाल पावशे ठरला मॅन ऑफ द मॅच. यायचे कुणाल आणि त्याचबरोबर काही सन्मान आहेत. यायचे मॅन ऑफ द मॅच कुणाल पावशे. अष्टपैलू कामगिरी. तर आदरणीय देवेंद्र सुदाम दरे साहेब उपसरपंच आहेत, त्यांच्या शुभाशय पण देणार आहोत.